नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल ट्रेडिंगमध्ये सर्वात मोठी गोष्ट असते स्ट्रॅटेजी, तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पोहोचता तुमचा विचार पूर्णपणे बदललेला असेल. ही गोष्ट मी एका पुस्तकातून तर सांगतच आहे, त्याचबरोबर माझा अनुभव देखील जवळपास याच पद्धतीचा आहे. आज मी तुम्हाला कोणतेही इंडिकेटर शिकवणार नाही. आज मी तुम्हाला ते सत्य सांगणार आहे जे जाणून घेतल्यानंतर अनेक लोक ट्रेडिंग सोडून देखील देऊ शकतात. समजून घ्या, तेच टिकतात जे टिकून राहतात. आजचं सत्य खूप भयानक आहे. जर डिसिप्लिन नसेल तर ट्रेडिंग सोडून देणं देखील उत्तम आहे. हो, हे वाक्य बरोबर आहे, पण यापेक्षा जास्त कटू सत्य माझ्या आयुष्यात दुसरं कोणतंही नाही. माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये देखील मी हाच अनुभव घेतला आहे. जेव्हा मी ट्रेडिंगला सुरुवात केली, माझ्या मनात देखील तेच स्वप्न होती जे तुमच्या मनामध्ये आज आहेत. जास्त पैसा मिळवायचा आहे, जलद पैसा मिळवायचा आहे, आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे. मी देखील दररोज हजारो चार्ट बघितले, कित्येक व्हिडिओ बघितल्या, त्याचबरोबर दररोजच्या दररोज स्ट्रॅटेजी बदलून बघितल्या. बस हीच गोष्ट आहे मला आज श्रीमंत बनवेल असं वाटायचं. एखादा युट्यूबचा व्हिडिओ बघितला की वाटायचं नाही, ह्या स्ट्रॅटेजीनंच माझं आयुष्य बदलेल आणि मी त्यावरती फोकस करायचो. परंतु मित्रांनो, आयुष्यातलं सत्य मात्र खूप वेगळं होतं. आज सत्य मी सांगणार आहे. रोज पैसा कसा कमवायचा याचं नाही, मी रोज आशा कशा जाळत होतो. सर्वात मोठी चूक स्ट्रॅटेजीमध्ये कशी होती तुम्हाला वाटत असेल, कदाचित तुमची स्ट्रॅटेजी चुकीची असेल. नाही, स्ट्रॅटेजी ठीक आहे, सेटअप सुद्धा बरोबर आहे आणि एंट्री सुद्धा टेक्स्ट बुक सारखी होती, पण तरीही ट्रेड खराब झाला. कारण मी स्टॉप लॉसच लावला नव्हता, मी नियम तोडला, मी स्वतःशी खोटे बोललो आणि तिथूनच माझी खरी समस्या सुरू झाली. असं दिसत नाही की तुम्ही मी डिसिप्लिन्ड ट्रेडर आहे. डिसिप्लिन कृतीमध्ये दिसते. स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर रिव्हेंज ट्रेड घेणं, एक लॉस नंतर पोझिशन साईज वाढवणं, प्लॅनच्या बाहेर एंट्री घेणं, ट्रेड घेण्यापूर्वी नियम न पाहणं, प्रॉफिट येताच घाबरणं, लॉसमध्ये जाताच आशेला लावून बसणं आणि सर्वात धोकादायक, आज एक एक्स्ट्रा ट्रेड घेऊन टाकतो. हेच ट्रेडिंगला सर्वात मोठं जुगार बनवतं. मी ट्रेडर नाही, मी जुगारी बनतो. हळूहळू मला जाणीव झाली की मी ट्रेड करत नाहीये, मी मार्केटमध्ये माझा इगो, माझी भीती, माझा लोभ घेऊन बसलो आहे. प्रत्येक ट्रेड माझ्यासाठी पैशाचा नाही तर माझ्या सेल्फ रिस्पेक्टचा प्रश्न बनला होता. आणि जेव्हा डिसिप्लिन नसते तेव्हा मार्केट तुम्हाला रोज तुमची अवकात दाखवतं. एक दिवस असा आला जेव्हा मी एका दिवसात एवढा मोठा लॉस पाहिला जो माझ्या महिन्याच्या कमाईपेक्षा जास्त होता. त्या दिवशी चार्ट तुटला नाही, त्या दिवशी मी तुटलो होतो. मी स्वतःला विचारलं, जर स्ट्रॅटेजी बरोबर आहे तर मी चुकीचं काय केलं? त्या प्रश्नाच्या उत्तराने माझी पूर्ण विचारसरणी बदलून टाकली. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की डिसिप्लिन नक्की काय असते, डिसिप्लिन टॅलेंटपेक्षा जास्त महत्त्वाचे का आहे, 90% ट्रेडर्स डिसिप्लिनमुळे का फेल होतात, डिसिप्लिन कशी बनवली जाते आणि सर्वात महत्त्वाचं, कधी कधी ट्रेडिंग सोडून देणं देखील शहाणपणाचं असतं. जर तुम्हाला खरोखर ट्रेडर बनायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि जर तुम्ही फक्त क्विक मनीच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला अस्वस्थ करेल, कारण सत्य नेहमी अस्वस्थ करणार असतं. जर तुम्ही इथंपर्यंत ऐकत आहात तर याचा अर्थ तुमच्या मनात अजून एक ट्रेडर जिवंत आहे. मी तुम्हाला सांगेल की डिसिप्लिनची कमतरता तुमच्या आयुष्यात कोणत्या भागातून येते आणि मार्केट त्याला कसं ओळखतं. जर तुम्हाला असे वाटत असेल की डिसिप्लिन फक्त ट्रेडिंगची समस्या आहे तर इथेच तुम्ही सर्वात मोठी चूक करत आहात. कारण हे सत्य आहे, ट्रेडिंग तुमचे डिसिप्लिन तोडत नाही, ट्रेडिंग तुमची खरी डिसिप्लिन दाखवते. मार्केट कोणतीही नवीन सवय शिकवत नाही, मार्केट फक्त सर्व बाहेर काढतं जे तुमच्या आतमध्ये अस्तित्वात आहे. डिसिप्लिन ट्रेडिंगच्या आधी तुटते. मी तुम्हाला एक सरळ प्रश्न विचारतो, प्रामाणिकपणे उत्तर द्या. काय तुम्ही रोज एकाच वेळी उठता? काय तुम्ही तुमच्या कामात सातत्य राखता? काय तुम्ही जिम, अभ्यास किंवा जॉबमध्ये नियमांचं पालन करता? काय तुम्हाला गोष्टी अर्धवट सोडायची सवय आहे? जर या प्रश्नांची उत्तरे नाही असतील तर विश्वास ठेवा, मार्केट तुमची डिसिप्लिन तोडू शकणार नाही. मी स्वतः डिसिप्लिन्ड नव्हतो, मी तुम्हाला खोटे सांगणार नाही. मी स्वतः असाच होतो. उशिरा उठणं, प्लॅन बनवून तो फॉलो न करणं, एक्साइटमेंटमध्ये काम सुरू करणं आणि कंटाळ येताच सोडून देणं. आणि जेव्हा हाच माइंडसेट ट्रेडिंगमध्ये गेला तेव्हा खूप मोठा गोंधळ झाला. मार्केट इमोशनवर नाही तर नियमांवर चालतं. मार्केटला फरक पडत नाही की तुम्ही कॉन्फिडंट आहात, तुम्ही घाबरत आहात, तुम्ही इमोशनल आहात, तुम्ही रिव्हेंज मोडमध्ये आहात. मार्केट फक्त पाहते की तुम्ही नियमाचं पालन करताय की नाही. आणि डिसिप्लिनचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच चुकणार नाही. डिसिप्लिनचा अर्थ असा असतो, चुकीनंतर नियमांवर ठाम राहताय का. लॉसची भीती वाटत नाही, वेदनेची भीती वाटत नाही. बहुतेक ट्रेडर म्हणतात मला लॉसबद्दल भीती वाटते. तुम्हाला लॉसबद्दल भीती वाटत नाही, तुम्हाला त्या वेदनेची भीती वाटते जे लॉस नंतर जाणवते. इगो दुखवला जातो, कॉन्फिडन्स तुटतो, स्वतःवरती डाऊट येतो. इथेच डिसिप्लिन तुटते. डिसिप्लिन तुटण्याचा पहिला सिग्नल हा असतो जेव्हा तुम्ही विचार करू लागता, बस या वेळेला स्टॉप लॉस थोडा मोठा ठेवतो, हा ट्रेड वेगळा आहे, मार्केट माझ्या विरोधात जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा, मार्केट प्रत्येक वेळी तुम्हाला स्पेशल मानत नाही. आणि जो ट्रेडर स्वतःला स्पेशल समजू लागतो
तो सर्वात आधी मार्केटमधून बाहेर पडतो. डिसिप्लिन बोरिंग का वाटते? कारण डिसिप्लिनमध्ये एक्साइटमेंट नसते. तो सेटअप, तेच रूल्स, तीच प्रोसेस, तेच बोरिंग रुटीन माणसाला कंटाळवाणं वाटतं. पण जे ट्रेडर्स एक्साइटमेंट नाही, सर्वायवल निवडतात, हेच कारण आहे की 90% लोक मार्केटमध्ये टिकू शकत नाहीत. 90% ट्रेडर यामुळे हरत नाहीत की त्यांना चार्ट वाचता येत नाही, ते यासाठी हरतात कारण ते स्वतःला कंट्रोल करू शकत नाही. मार्केटमध्ये सर्वात कठीण काम काय आहे? काहीही न करणं, ट्रेड न घेणं, वाट पाहणं, सेटअप येऊ देणं, आणि हीच डिसिप्लिनची टेस्ट असते. एक दिवस मला हे सत्य समजलं. एक दिवस मी माझे ट्रेड बघितले, ना चार्ट ना इंडिकेटर, फक्त हे पाहिले की कुठे नियम तुटला, का नियम मोडला, कोणत्या इमोशनमध्ये नियम तोडला, आणि तिथेच मला मार्केट दिसले नाही, तिथे मी स्वतः दिसलो. डिसिप्लिन हे मोटिवेशन नाही, ही खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. डिसिप्लिन मोटिवेशननं येत नाही, मोटिवेशन तात्पुरते असते. डिसिप्लिन सिस्टममध्ये असते. जोपर्यंत सिस्टम बनणार नाही तोपर्यंत तुम्ही डिसिप्लिन्ड ट्रेडर बनणार नाही. मी तुम्हाला सांगेल डिसिप्लिन आणि सिस्टमचा नेमका काय संबंध आहे. जिंकणारे ट्रेडर स्वतःला कसे कंट्रोल करतात, डेली रुटीन डिसिप्लिनमध्ये कसं बनतं, आणि ती सवय जिने माझी ट्रेडिंग जर्नी वाचवली. मित्रांनो, या अगोदर तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटले असेल तर याचा अर्थ तुम्ही योग्य जागी आहात. कारण ट्रेडिंग जे सत्य बदलते ते आराम देत नाही, आणि इथूनच आपण मोटिवेशनच्या गोष्टी सोडून खऱ्या गोष्टीचा गेम समजून घेऊ लागतो. डिसिप्लिन ही ताकद नाही, डिसिप्लिन हे एक स्ट्रक्चर आहे. बहुतेक लोक विचार करतात, काश माझ्यात स्ट्रॉंग विल पॉवर असती तर. सत्य काय आहे माहित आहे का? स्ट्रॉंग विल पॉवर वाले लोक जिंकत नाहीत, स्ट्रॉंग सिस्टम वाले लोक जिंकतात. डिसिप्लिनचा अर्थ स्वतःला रोज फोर्स करणे नाही. डिसिप्लिनचा अर्थ आहे सिस्टम बनवणं, जिथं चूक करणे कठीण होऊन जाईल. माझ्या सर्वात मोठ्या ब्रेक थ्रूने माझ्या करिअरच्या टर्निंग पॉइंटमध्ये होतो तेव्हा मी स्वतःला प्रश्न विचारला, मी रोज डिसिप्लिन का तोडतोय? उत्तर होते, कारण माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी वेळ असायचा. जेवढे जास्त निर्णय तेवढ्यात जास्त इमोशन, आणि जिथे इमोशन तिथे डिसिप्लिन संपते. मी निर्णय कमी केले, प्रॉफिट वाढला. मी नियम बदलले की ट्रेड घेण्यापूर्वी सर्व नियम लिहून काढले, एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस आधीच ठरवले, पोझिशन साईज फिक्स केली, दिवसाला मॅक्झिमम ट्रेड फिक्स केले, नो ट्रेड झोन डिफाईन केले. आता ट्रेड घेताना मला विचार करायची गरज नसते. एक तर सेटअप आहे, नाही तर डिसिप्लिन इथेच जन्माला येते. जेव्हा तुम्ही मार्केट ओपन होण्यापूर्वी सर्व ठरवून घेता तेव्हा मार्केटमध्ये तुम्ही रिॲक्ट करत नाही, तुम्ही एक्झिक्यूट करता. एक्झिक्युशन डिसिप्लिनमध्ये असते. मी तुम्हाला माझी बोरिंग रुटीन सांगतो. मार्केट ओपन होण्यापूर्वी चार्ट एकदाच पाहतो, लेवल मार्क करतो, शक्य असेल तिथले सिनारिओ लिहून काढतो. मार्केटच्या वेळेला फोन सायलेंट ठेवतो, कोणतीही न्यूज बघत नाही, कोणताही सोशल मीडिया बघत नाही. मार्केट बंद झाल्यानंतर ट्रेड जर्नल, रूल ब्रेक अनालिसिस, इमोशनच्या नोट्स करतो. हे रुटीन एक्साइटिंग नाहीये, पण याच रुटीनने मला जिवंत ठेवले. डिसिप्लिनचा खरा फायदा आहे की डिसिप्लिनमुळे तुम्ही प्रत्येक ट्रेड जिंकत नाही. डिसिप्लिनमुळे लॉस छोटे राहतात, कॉन्फिडन्स स्टेबल राहतो, युगो कंट्रोलमध्ये राहतो, कॅपिटल वाचवलं जातं, आणि जेव्हा कॅपिटल वाचलेले राहते तेव्हा तुम्ही गेममध्ये टिकून राहता. जे ट्रेडर फेल होतात ते इथंच हरतात. ते म्हणतात, आज मूड ठीक नाहीये, आज मार्केट विचित्र आहे, आज थोडा अग्रेसिव्ह ट्रेडचा प्लॅन करूया. मार्केट रोज विचित्र असतं, मूड रोज बदलत असतो, सिस्टम बदलली नाही पाहिजे. डिसिप्लिन ही बोरिंग गोष्ट आहे पण ती पॉवरफुल आहे. मी स्पष्ट सांगतो, जर तुम्हाला एक्साइटमेंट हवी असेल तर ट्रेडिंग तुमच्यासाठी नाहीये. ट्रेडिंग बोरिंग असली पाहिजे, शांत असली पाहिजे, प्रॉफिटेबल असली पाहिजे. जेव्हा ट्रेडिंग बोरिंग होऊन जाते तेव्हा मार्केटमध्ये खरा पैसा बनतो. काय मी रूल्स लिहायला तयार आहे? काय मी तीच गोष्ट रिपीट करू शकतो? काय मी एक्साइटमेंट सोडून देऊ शकतो? उत्तर नाही असेल तर ट्रेडिंग सोडून देणं उत्तम आहे. मी तुम्हाला एक कटू सत्य सांगेल, जे कोणत्याही यूट्यूब चॅनलवर सांगितलं जात नाही, कोणताही ट्रेनर सांगत नाही. आपण इथे एक गोष्ट बोलणार आहोत जी बहुतेक लोक ऐकू इच्छित नाहीत, पण तुम्ही या पॉइंटवर पोहोचला आहात तर तुम्ही खोटं नाही, सत्य डिझर्व कराल. डिसिप्लिन प्रत्येकासाठी नसते. ही खूप कठीण गोष्ट आहे, पण सत्य आहे की प्रत्येक माणूस ट्रेडर बनण्यासाठी बनलेला नसतो. यात कोणतीही लाजेची गोष्ट नाही. जसा प्रत्येक माणूस डॉक्टर बनू शकत नाही, पायलट बनू शकत नाही, ॲथलेटिक्स बनू शकत नाही, तसाच प्रत्येक माणूस ट्रेडर देखील बनू शकत नाही, आणि तो पण डिसिप्लिन्ड ट्रेडर बनू शकत नाही. ट्रेडिंग टॅलेंटचा खेळ नाहीये. जर ट्रेडिंग टॅलेंटचा खेळ असता तर इंटेलिजंट लोकांनी मार्केटमध्ये सर्वात जास्त पैसा कमवला असता. पण रियालिटी उलटी आहे. मार्केटमध्ये सर्वात जास्त पैसे त्या लोकांनी कमवला आहे जे जास्त स्मार्ट नसतात, जास्त बडबड करणारे नसतात, जास्त एक्साइटेड नसतात, उलट ते शांत असतात, जास्त धैर्यवान असतात, जास्त बोरिंग असतात. मित्रांनो, मार्केटमध्ये या 3 प्रकारचे लोक आहेत ज्यांनी ट्रेडिंग सोडून दिली पाहिजे. आता लक्ष देऊन ऐका, हे जजमेंट नाहीये, ही रियालिटी आहे.
पहिलं, जे लवकर श्रीमंत होऊ इच्छितात, जर तुमच्या डोक्यात ही लाईन चालत असेल, बस एक मोठा ट्रेड लागून जाऊ दे, तर मी ट्रेडिंग करत नाही, आता तुम्ही लॉटरी खेळत आहात. मार्केट लॉटरी देत नाही, मार्केट मेहनतीचा स्लो रिवॉर्ड देतं. 2, जे रूल्स फॉलो करू शकत नाहीत, जर तुम्हाला माहीत आहे की स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे, पोझिशन साईज इम्पॉर्टंट आहे, तरीही तुम्ही ते तोडताय, तर प्रॉब्लेम नॉलेजमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये आहे. रूल नंबर 3, जे लॉसला पर्सनल बनवून घेतात, जर लॉस नंतर राग येतोय, बदला घेण्याचं मन करतंय, स्वतःला सिद्ध करू इच्छित आहे, तर मार्केट तुमच्यासाठी डेंजर आहे. मार्केट इमोशन्स समजत नाही, मार्केट फक्त नंबर समजतं. मी सुद्धा सोडण्याचा विचार केला होता, हो मी सुद्धा या लिस्टमध्ये होतो. असं नाही की मी स्ट्रॉंग होतो, मी सुद्धा तुटलो होतो. एक वेळ अशी आली जेव्हा मी सिरियसली विचार केला की कदाचित ट्रेडिंग माझ्यासाठी नाही. खरं सांगू, तो विचार माझ्यात सर्वात मोठा शहाणपणाचा विचार होता. सोडणे ही सुद्धा डिसिप्लिन आहे, हे खूप लोकांना समजत नाही. ट्रेडिंग सोडून देणं हे देखील एक डिसिप्लिन डिसिजन असू शकतं. जर तुम्ही रोज लॉस करताय, झोप येत नाहीये, आयुष्य डिस्टर्ब आहे, जर थांबणं ही हार नाहीये, थांबणं ही अक्कल हुशारी आहे. पण मी ट्रेडिंग का सोडली नाही? कारण मी स्वतःमध्ये एक गोष्ट पाहिली. मी हरल्यानंतर रूल्स लिहायला तयार होतो, मी एक्साइटमेंट सोडायला तयार होतो, मी बोरिंग बनायला तयार होतो, आणि हीच गोष्ट माझ्यासाठी डिफरंट होती. डिसिप्लिनची खरी टेस्ट ही नाही की तुम्ही प्रॉफिटेबल आहात, डिसिप्लिन हे आहे तुम्ही लॉस नंतर सिस्टम फॉलो करताय. जर तुम्ही हे करू शकत नाही तर तुम्ही ट्रेडर बनू शकत नाही. आता निर्णय घेण्याची वेळ आहे. आता तुम्हाला स्वतःला विचारायचं आहे, मी स्लो निर्णय स्वीकारू शकतो का? मी रोज स्वतःला थांबवू शकतो का? मी रोज एक्साइटमेंट सोडू शकतो का? जर उत्तर नाही असेल तर ट्रेडिंग सोडून देणं हे तुमच्यासाठी उत्तम आहे, ही हार नाही. मी तुम्हाला सांगेन की डिसिप्लिन डेव्हलप करायचं असेल तर कुठून सुरुवात करावी. प्रॅक्टिकल स्टेप बाय स्टेप, कोणतंही मोटिवेशन नाही. आत्तापर्यंत मी जे बोललो ते बहुतेक लोकांना घाबरवते, पण जर तुम्ही अजून इथपर्यंत आहात तर याचा अर्थ तुम्ही सोडायला तयार नाहीये, बदलायला तयार आहात. आता मोटिवेशन नाही, आता मेथडची गरज आहे. डिसिप्लिन ही कोणतीही जन्मजात क्वालिटी नाहीये. सर्वात आधी हा भ्रम तोडा, एकतर तुम्ही डिसिप्लिनड असता किंवा नसता. डिसिप्लिन हे एक ट्रेन केले जाणारे स्किल आहे, ही जिम सारखी नसते. तिथं एका महिन्यात बॉडी बनेल. डिसिप्लिन स्लोने बनते, वेदनेसोबत बनते. स्वतःशी खोटे बोलणे बंद करा, कारण बहुतेक ट्रेडर इथेच फेल होतात. ते म्हणतात बस मार्केट खराब होतं, आज माझा दिवस नव्हता, पुढच्या वेळेला मी ठीक करेल. नाही, डिसिप्लिनची सुरुवात होते सेल्फ ऑनेस्टी, म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहण्यापासून. आजपासून एक नियम बनवा. प्रत्येक लॉस नंतर एकच प्रश्न विचारा, मी कोणता नियम तोडला? जर उत्तर आहे कोणताच नाही, तर लॉस ॲक्सेप्टेबल आहे. डिसिप्लिन तेव्हा बनते जेव्हा प्रत्येक ट्रेड एक रुटीनचा पार्ट बनतो. ट्रेड घेण्यापूर्वी स्वतःला विचारा, काय सेटअप आहे, काय रिस्क रिवॉर्ड आहे, रिस्क डिफाइन्ड आहे का, रिवॉर्ड ॲक्सेप्टेबल आहे का, आणि मी शांत आहे का? या 4 प्रश्नांची उत्तरे हो नसेल तर ट्रेड नाही, नो एक्झिक्युशन. सर्वात मोठं खूळ आहे जास्त ट्रेड म्हणजे जास्त पैसा. हे चुकीचं आहे. जास्त ट्रेड म्हणजे जास्त चुका, जास्त चुका म्हणजे जास्त इमोशन. दिवसाला 2 ते 3 ट्रेड पुरेसे झाले. जर सेटअप नाही तर स्क्रीन बंद करणं फायद्याचं आहे. जोपर्यंत लॉस तुम्हाला इमोशनल बनवत राहील, डिसिप्लिन पॉसिबल आहे. लॉस बिझनेस एक्सपेन्सेस आहे. जसे दुकानात भाडे लागते तसेच ट्रेडिंगमध्ये लॉस स्वीकारायला शिका. जर तुम्ही ट्रेडिंग जर्नल लिहित नसाल तर तुम्ही डिसिप्लिन्ड बनू शकत नाही. जर्नल सिंपल असलं पाहिजे. एंट्रीचं कारण, एक्झिटचं कारण, इमोशन आणि नियम पाळले की नाही, बस इंडिकेटर्स नाही. तुम्ही स्वतःचा स्टडी करत आहात. मार्केटमध्ये सर्वाइव्ह करणं सर्वात मोठा गोल असला पाहिजे. प्रत्येक दिवशी पैसा कमवणे गोल नाही, प्रत्येक दिवशी गेममध्ये टिकून राहणे गोल आहे. डिसिप्लिन याच कामासाठी येते. सर्वात इम्पॉर्टंट सवय जी मी सर्वात आधी बनवली ती मार्केटच्या बाहेर राहणे शिकणे. ट्रेड न घेणे हा सुद्धा एक ट्रेड आहे, आणि सर्वात प्रॉफिटेबल ट्रेड अनेकदा तोच असतो जो तुम्ही घेतलेला नाही. बहुतेक लोक इथंच थांबतात कारण प्रोसेस स्लो आहे, बोरिंग आहे, पण ती टिकवते आणि शेवटपर्यंत मार्केटमध्ये टिकवून ठेवते आणि शेवटी जिंकवते देखील. मग मी सांगेन, डिसिप्लिन तुटले तर काय करावे, बॅड डे कसा हँडल करावा आणि कसे स्वतःला रिसेट करावे. आता इथे आपण सत्यावर येतोय, जे मान्य करताना इगो तुटतो. कोणताही माणूस 100% डिसिप्लिनड नसतो. मी सुद्धा नाही, तुम्ही सुद्धा नाही. डिसिप्लिन तुटेल, चूक होईल. प्रश्न हा नाही की चूक होईल की नाही, प्रश्न आहे चुकीनंतर मी काय करतोय. सर्वात धोकादायक क्षण असतो एक नियम तुटल्यानंतर, कारण त्यावेळी मेंदू म्हणतो आता ही चूक झाली आहे, आता एक ट्रेड अजून घेऊन टाकूया, आता रिकव्हरी करून घेऊया, आणि याच वेळेला अकाउंट उडते. मी माझ्यासाठी एक हार्ड नियम बनवला. ज्या दिवशी मी स्टॉप लॉस
हटवला, ओव्हर ट्रेड केला, रिव्हेंज ट्रेड गेला, त्या दिवशी मार्केट बंद. नो डिस्कशन, नो सेकंड चान्स हा नियम माझ्या इगोला तोडायचा, पण अकाउंट वाचवायचा. बॅड डेला ओळखायला शिका. बॅड डे असा दिसत नाही की लॉस झाला. बॅड डे तेव्हा असतो जेव्हा तुम्ही उतावळे असता, तुम्ही फोकस नाही करू शकत, तुम्ही स्वतःशी लढत आहात. त्या दिवशी ट्रेड घेणं डेंजर असतं. प्रोफेशनल ट्रेडर काय करतात? प्रोफेशनल ट्रेडर बॅड डे वरती ट्रेड कमी करतात, साईज कमी करतात, पूर्णपणे थांबतात. रिटेल ट्रेडर अग्रेसिव्ह ट्रेडिंग करतात, स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करतात आणि रिस्क वाढवून टाकतात. आणि हाच फरक आहे. रिसेट रुटीन खूप गरजेचं आहे. माझी रिसेट रुटीन सिंपल आहे. खुर्चीवरून उठतो, स्क्रीन बंद करतो, पाणी पितो, 10 मिनिट इकडं तिकडं फिरतो, मार्केट तिथंच राहील, अकाउंट नाही. डिसिप्लिन तुटली तर स्वतःवरती नाराज होऊ नका. सर्वात मोठी चूक सेल्फ हेट आहे. मी बेकार आहे, माझ्याकडे होणार नाही, हे डिसिप्लिन नाही शिकवत, हे डिस्ट्रॅक्शन शिकवतं. चूक ॲक्सेप्ट करा, नीट ऐका आणि पुढे चला. मार्केट तुम्हाला जज करत नाही. मार्केटला काही फरक पडत नाही तुम्ही किती स्मार्ट आहात, तुम्ही किती पुस्तकं वाचली. फक्त ते पाहतं तुम्ही किती रूल्स फॉलो केले की नाही. सर्वात मोठे सिक्रेट, विनिंग ट्रेडर्स परफेक्ट नसतात. विनिंग ट्रेडर्स रिकव्हरी करायला जाणतात. रिकव्हरी हीच डिसिप्लिन आहे. जर तुम्ही या पॉईंट पर्यंत पोहोचला आहात तर विश्वास ठेवा, तुम्ही तो माणूस नाहीये जो फक्त व्हिडिओ लावून सोडून देतोय. तुम्ही तो माणूस आहात जो सत्य ऐकायची हिंमत ठेवतोय. आता पूर्ण सर्कल समजून घ्या. जेव्हा मी ट्रेडिंगला सुरुवात केली मला वाटायचं की योग्य स्ट्रॅटेजी मिळाली तर सर्व ठीक होईल. आज इतक्या वर्षानंतर, इतक्या लॉस नंतर, इतक्या जखमांनंतर मी पूर्णपणे विश्वासाने सांगू शकतो स्ट्रॅटेजी सेकंड आहे, डिसिप्लिन फर्स्ट आहे. डिसिप्लिनचा अर्थ मला वाटायचे लवकर उठणं, जास्त मेहनत घेणं, जास्त चार्ट पाहणे. पण आज डिसिप्लिनचा अर्थ आहे ट्रेड न घेणं, स्वतःला रोखून ठेवणं, मार्केटमध्ये काही सिद्ध न करणं, युगोला बाजूला ठेवणं. हेच सर्वात कठीण आहे. मार्केट तुम्हाला श्रीमंत बनवत नाही, ही लाईन लक्षात ठेवा. मार्केट तुम्हाला श्रीमंत बनवत नाही. मार्केट तुम्हाला तो माणूस बनवून देतं जे तुम्ही आतून आहात. जर तुम्ही इम्पेशंट आहात तर मार्केट तुम्हाला शिक्षा देईल. जर तुम्ही ग्रीडी आहात तर मार्केट तुम्हाला नागवे करेल. आणि जर तुम्ही डिसिप्लिन्ड आहात तर मार्केट तुम्हाला गुपचूप रिवॉर्ड देईल. डिसिप्लिन बरोबर फ्रीडम येतो. लोक विचार करतात डिसिप्लिन म्हणजे बंधनं, पण सत्य उलट आहे. डिसिप्लिन तुम्हाला फ्रीडम देते. भीतीपासून फ्रीडम देते, ओव्हर थिंकिंग पासून फ्रीडम देते, इमोशनल ट्रेडिंग पासून फ्रीडम देते. जेव्हा तुम्ही रूल्स फॉलो करता तेव्हा मेंदू हलका होऊन जातो. सर्वात ऑनेस्टी प्रश्न. आता मी तुम्हाला कोणतेही मोटिवेशनल प्रश्न विचारणार नाही. मी फक्त एक ऑनेस्ट प्रश्न विचारेन. काय तुम्ही रोज स्वतःला थांबवू शकता? रोज नाही जिंकायचं, रोज ट्रेड घ्यायचा नाही, रोज एक्साइटमेंट नाही शोधायची. जर उत्तर हो आहे तर तुमच्या आतमध्ये ट्रेडर आहे. उत्तर नाही आहे तर तुम्ही चुकीचे आहात. कदाचित तुमची स्ट्रेंथ दुसरीकडे कुठेतरी आहे. कदाचित तुमची जीत दुसऱ्या कोणत्या तरी फील्डमध्ये आहे. ट्रेडिंग प्रत्येकाच्या नशिबी नसते आणि हे मान्य करून घेणे सुद्धा डिसिप्लिन आहे. माझी शेवटची शिकवण या भागाची. मार्केटमध्ये पैसा त्या लोकांकडे जातो जे लाऊड नसतात, जे प्रूव्ह करत नाहीत, जे वाद घालत नाहीत, जे फक्त रूल्स फॉलो करतात. आणि हे जास्त लोक दिसत नाहीत. कोणाला ट्रेडिंग करायला पाहिजे, कोणाला नाही. जर करायचे आहे तर कोणत्या माइंडसेट सोबत. जर तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात तर मी मानून चालतो की तुम्ही सुद्धा माझ्यासारखे ट्रेडिंगला हलक्यात घेत नाही. कारण हा व्हिडिओ एंटरटेनमेंटसाठी नव्हता, तर ही एक रियालिटी चेक होता. आता शेवटची गोष्ट, जास्त न फिरवता फक्त एकाच लाईनमध्ये पूर्ण व्हिडिओ संपवू इच्छितो. जर डिसिप्लिन नसेल तर ट्रेडिंग सोडून देणे उत्तम आहे. हे घाबरवण्यासाठी नाहीये, हे वाचवण्यासाठी आहे. तुमचे पैसे वाचवण्यासाठी, तुमचं मेंटल पीस वाचवण्यासाठी, तुमचे आयुष्य वाचवण्यासाठी. ट्रेडिंग पैसा नाही, माणूस तोडतो. मार्केट तुम्हाला रोज टेस्ट करते. काय तुम्ही स्वतःला थांबवू शकता? काय तुम्ही लॉस ऍक्सेप्ट करू शकता? काय तुम्ही बोरिंग राहू शकता? जर उत्तर हो आहे तर तुम्ही जिंकणाऱ्याच्या रांगेत आहात. आणि जर उत्तर नाही असेल तर मार्केट रोज तुम्हाला चिरडेल. मी हा व्हिडिओ का बनवत आहे? मी हा व्हिडिओ व्ह्यूजसाठी नाही बनवत. मी हा व्हिडिओ यासाठी बनवत आहे कारण कोणीही वर्षापूर्वी मला हे सत्य सांगितले नव्हते. जर कुणी मला हे सत्य अगोदर सांगितले असते तर कदाचित इतके पैसे गेले नसते, इतका ट्रेस आला नसता, इतक्या झोपा खराब झाल्या नसत्या. आज मी तेच सत्य तुम्हाला देत आहे. जर तुम्ही ट्रेडिंग चालू ठेवू इच्छिता तर या 3 गोष्टी लक्षात लिहून ठेवा. रूल्सवर प्रेम करा, एक्साइटमेंट पासून अंतर ठेवा, कॅपिटलला भगवान समजा, बाकी सर्व हळूहळू येऊन जाईल. आणि जर तुम्ही सोडण्याचा विचार करत आहात तर गिल्ट ठेवू नका. ट्रेडिंग सोडून देणे फेल्युअर नाहीये, विदाउट डिसिप्लिन टिकून राहणे फेल्युअर आहे. जर तुम्ही स्वतःला ओळखताय आणि वेळेवर थांबताय तर तुम्ही हरत नाहीये, तुम्ही वाचत आहात. जर तुम्ही स्वतःला ओळखताय आणि वेळेवर थांबताय तर तुम्ही हरत नाही, तुम्ही वाचता. आता तुमची पाळी.
जर या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःला कुठे ना कुठे पाहिले असेल तर हा व्हिडिओ लाईक करणे फक्त सपोर्ट नाही, हे एक प्रॉमिस आहे, स्वतःला केलेलं प्रॉमिस. जर तुम्हाला असे आणखी सत्य ऐकायचे असेल बिना हाईप, बिना फेक मोटिवेशन, बिना खोट्या स्वप्नांचे, तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण ट्रेडिंग शिकण्याआधी ट्रेडर बनणे शिकवतो. शेवटची लाईन मनापासून, मार्केटला जिंकण्याचा प्रयत्न करू नका, मार्केटशी लढू देखील नका, स्वतःला जिंकून घ्या, बाकी सर्व आपोआप होईल. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला, कमेंट्समध्ये फक्त एक शब्द लिहा, डिसिप्लिन. मी समजून जाईल तुम्ही सुद्धा या गेमला गांभीर्याने घेत आहात. धन्यवाद.